कृपया देवा या वचन करावा घेर आडवी तिवाळे माते ते सुखागळे ज्यावे आवडी भरतके पाहे निविकवतके लेववनी अलंकार दृष्टी करावी सादर आपुलिय पदी बैसवनी कोडे बंदी नेदी लागव दिठी उसदोनी लावी कंठी तुका म्हणे लाभा बारी खाऊ पद्मनाभा द्यावे आवडी भरतके पाहे निविकवतके जातीच्या क्रमांक प्राप्त झालेला 995 क्रमांकाचा विचार आपला चालू आहे। महाराज या म्हणतात परमात्म्याला काही परीक्षा करतात। देवाला महाराजांनी सांगितलं देवा थोडं समाज आहे का तुमच्या आनंदाचं साधन सांगतो त्या आनंदाचं साधन करा आणि आनंद संपन्न व्हा अशा पद्धतीचा आनंद रूप असलेल्या परमात्म्याला आनंद प्राप्त करून घेण्याचा उपदेश तुकाराम महाराजांनी आनंदातून केल्यास आपल्याला चिंतन करता येतं। महाराजांनी सांगितलं देवा तुम्ही आई आहात सगळ्या जगाची आई आहात भक्तांची आई आहात आणि त्याच्यामुळे आईनं मुलाच्या करता काही क्रिया केल्याच्या नंतर तिला जसा आनंद प्राप्त होतो तसा सगळ्या जगाच्या संबंधानं विशेषतः भक्त मंडळीच्या संबंधानं काही क्रियाकलाप आपण करावा। मुलासाठी आई जसं करते तसं आपण करावं आणि आईनं मुलासाठी केलेल्या क्रियातून जसा आनंद लुटावा तशा पद्धतीनं भक्तासाठी जगासाठी काही क्रिया करून तेव्हा तुम्ही आनंदाचा अनुभव घ्या। वात्सल्याच्या एवढा आनंद मिळतो हे तुम्ही लक्षात घ्या आणि लाभ करून घ्या देवा असं महाराजांचं देवाला सांगणं चालू आहे। असं आपल्या या बंधाचा विचार चालू आहे। या बंधातून महाराजांनी देवाला आई म्हणलं। आता आई म्हणण्याचं कारण काय आई आहे म्हणजे काय देव जगाची आई आहे का भक्ताचीच आई आहे या संबंधानं थोडंसं चिंतन आपलं होऊन गेलेलं आहे। मोकळा नाही आवड देवाच्या संबंधानं देव जगाची आई आहे का भक्ताचीच आई आहे या संबंधाचा विचार आपण करून आलो। देवाचं स्वतःचं वचन आहे पितामहस्य जगतो माता भक्ता पितामहा त्याच्यावर परमात्मा सगळ्या जगाची माता आहे असंही आपल्याला पाहायला सापडतं आणि भक्ताचं मातृत्व देवाच्याकडे आहे तरी प्रसिद्धच आहे। देव जगाचीही आई आहे आणि भक्ताचीही आई आहे। मग देवाने जगासाठीही काही करायला पाहिजे आणि भक्तासाठीही काही करायला पाहिजे। जगासाठीही देव काहीतरी करतो आणि भक्तासाठी काहीतरी करतोय असा सगळा विचार आपला झालेला आहे। आता देव रक्षणाचा विचार करत असताना मातेचं काम काय असतं लेकराचं रक्षण करणं पोषण करणं हे मातेचं कर्तव्य असतं। तेव्हा सगळ्या जगाची माता असलेला परमात्मा सगळ्या जगताचं काय करतो तर रक्षण करतो आणि भक्ताची माता असलेला परमात्मा भक्ताच्यासाठी विशेष रक्षणाची योजना म्हणजे पोषण करतो असं चिंतन आपण थोडंसं करून आलो। रक्षण आणि पोषणामध्ये काय फरक आहे या संबंधातला विचार आपला झाला आणि तशा पद्धतीचं चिंतन भगवंताचं जगाच्या करता आणि भक्ताच्या करता चालू असतं असा एक विचार आपल्याला या संदर्भात करता येतो। महाराज देवाला सांगतात देवा असं तुम्ही करा आई जसं करते तशा पद्धतीचा विचार करा आई जशा क्रिया करते तशा पद्धतीच्या क्रिया करा आणि त्या क्रियातून आनंदाचा अनुभव तुम्ही घ्या असं जे सांगणं चालू आहे। त्याच्यामध्ये पहिली क्रिया सांगितली महाराजांनी आळवी ती बाळे माते ते सुख आळवळे आईला कशात सुख असतं तर मुलं आईला आळवतात तेव्हा आईला सुख असतं असे चिंतन तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं। हा सगळा वात्सल्याचा प्रकार आहे। त्याला पण भक्ताच्या भावना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भक्ताच्या अंतःकरणात कशा भावना असतात त्या संबंधातला थोडासा विचार पाहिला होता। त्याच्यामध्ये एक शांतरस पाहिला दुसरा दास्यरस पाहिला सख्यरस पाहिला त्याच्यानंतर माधुर्य रस पाहिला आणि वात्सल्य रस पाहिला। या 4 रसाचे वर्ग वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भावना देवाच्या संबंधाने धरून परमात्म्याची कशी उपासना करतात। ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा ब्रह्म आहे अशा पद्धतीचा भाव आहे ईश्वर आहे अशा पद्धतीचं संपादन करायचं आहे मी आणि इथंच आहोत अशा पद्धतीचा अद्वैत ज्याला संपादन करायचं आहे अशा महात्म्याच्या पण देवाची चालणारी उपासना हे शांत रसाची असते असा आपण विचार केला। परमात्मा माझा सखा आहे